शिक्षक को हम भगवान का दर्जा देते हैं, जो एक छात्र के जीवन काल में उसके जीवन को किसी कुम्हार की तरह संवारता है, लेकिन वही शिक्षक किसी छात्र की मौत का कारण भी बन सकता है। ऐसा शायद ही कभी सुनने में आता है। बुल्ढाना में जो मामला सामने आया है वो काफ़ी चौंकाने वाला है। बुल्ढाना जिले में नांदोरा तालुका के वासाड़े गांव के जय बजरंग विद्यालय में जो हादसा सामने है उसे सुनकर आप भी सकते में आ जाएंगे। स्कूल के 10वीं क्लास के छात्र ने सिर्फ इसलिए फांसी लगाकर आत्महत्या कर ली क्योंकि शिक्षक ने पूरी क्लास के सामने छात्र और उसके माता पिता का अपमान किया। शिक्षक का नाम गोपाल सूर्यवंशी है, जबकि मृत छात्र विवेक राउत है। शिक्षक द्वारा पूछे गए सवाल का जवाब नहीं देने पर शिक्षक ने विवेक को उठक बैठक की सजा दी और साथ ही उसके माता पिता और उसको लेकर अपमानजनक शब्दों का इस्तेमाल किया। इससे आहत विवेक ने स्कूल से सीधे घर पहुंचकर फांसी लगा ली। घटना के बाद छात्र के परिजनों ने स्कूल पहुंचकर शिक्षक की पिटाई कर दी। इस मामले में पुलिस ने आरोपी शिक्षक को तुरंत हिरासत में ले लिया है। नांदोरा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक रागावल्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। तशी सुसाईड नोट विद्यार्थ्यांकडे आढळल्याची माहिती आहे। काय चौकशी दरम्यान तुम्हाला यामध्ये निष्पन्न झाले? काल 5 वाजता मला गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत माहिती कळाली की जय बजरंग विद्यालय वसाडी या ठिकाणी 10व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। तर प्रकरणाचं गांभीर्य बघून मी लगेच या ठिकाणी रवाना झालो वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी। तिथे बघितलं तर असं लक्षात आलं की मुलगा हा सकाळी शाळेत रेग्युलर आलेला होता। तो दुपारच्या सुट्टीपर्यंत शाळेत होता आणि दुपारच्या सुट्टीनंतर जेवणाच्या सुट्टीनंतर तो बाहेर गेला आणि पुन्हा शाळेत आला नाही। तो आला नाही तर त्यानंतर 3:30 वाजता ते मुख्याध्यापकांना बाहेरून असं कळलं की बाबा या विद्यार्थ्याने फाशी घेतलेली आहे। आता या अनुषंगाने हे कसं घडलं असेल, का कशामुळे घडलं या अनुषंगाने मी थोडीशी चौकशी केली असता मला असं कळलं की त्याचे जे वर्ग शिक्षक होते त्या वर्ग शिक्षकाने त्याला अभ्यासाबद्दल विचारलं आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्याच्या अनुषंगाने काहीतरी हे झालं असावं। आता याच्यावर आपल्याला भाष्य करणं योग्य होणार नाही, हे पोलीस चौकशीचा भाग आहे, त्यामुळे त्याच्यावर आपलं भाष्य करता येणार नाही। परंतु अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। या संदर्भात आपण आता सध्या तरी शिक्षकांवर कारवाई करण्याची आदेश दिले नाही, हे सर्व पोलीसच्या संदर्भातील प्रकरण असल्यामुळे पोलीस इन्क्वायरी करत आहे। त्यांनी काल ADR दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे। तपास झाल्यानंतर नक्की त्या प्रकरणात काय घडलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या समोर येईल, त्या पद्धतीने पुढचे पाऊल उचलले।